न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। त्यामध्ये हा जो पुण्याच्या डेक्कन पोलीस स्टेशनला जो गुन्हा नोंदवण्यात आला, तर हा गुन्हा 2025 मधलाच आहे आणि या गुन्ह्यामध्ये जरी अपहाराची रक्कम मोठी असली, 9 कोटी प्लस ती रक्कम आहे, परंतु त्याच्यामध्ये बाळासाहेब उर्फ प्रवीण कुमार नाहटा यांचा जो त्या गुन्ह्यातला सहभाग किंवा या गुन्ह्यातील एकूण रकमेपैकी बाळासाहेब नाहटा यांच्यावरती कोर्टाच्या जामीन अर्जाच्या निमित्ताने केवळ आणि केवळ फक्त 80 लाख रुपयाची रक्कम ही त्यांच्या खात्यावरती फिर्यादी यांच्या खात्यातून ट्रान्सफर झालेली होती आणि सदर रकमेच्या अगेन्स्ट त्यांनी जे काही त्या ठिकाणी कोर्टाला अंडरटेकिंग दिलं, जी काही आम्ही त्याच्यामध्ये गुन्ह्याची पूर्ण जे कथानक सरकारी पक्षातर्फे मांडण्यात आलं होतं, त्या सर्व तथ्यांना खोडून आम्ही तत्कालीन मेहरबान न्यायाधीशांना हे पटवून देण्यामध्ये यशस्वी झालो होतो की ह्या इतर अपहारातील रकमेचा आणि प्रवीण कुमार नाहटा यांचा तूर्तातूर्त काही संबंध नाही। सदर युक्तिवादाला गृहीत धरून तत्कालीन मेहरबान न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता आणि त्या आदेशामध्ये मेहरबान न्यायालयाने 80 लाख रुपयाची रक्कम जमा करायला सांगितली होती। त्यातील काही रक्कम ही त्यांनी त्यावेळेसच जमा केली होती। 23 लाख रुपयापर्यंतची रक्कम त्यांच्याकडून जमा झाली होती आणि उर्वरित रक्कम जमा करण्यासाठी न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर करताना मुदतही दिलेली होती। आता ज्यावेळेस त्यांना परवा अटक झाली, तर ही अटक त्या जामीन आदेशामध्ये कोर्टाने त्यांना जे काही निर्बंध लादले होते, ज्या काही अटी शर्ती लादल्या होत्या, त्याचा भंग झाल्यामुळे आणि कोर्टाच्या सुनावणीच्या वेळेस ते कोर्टामध्ये उपस्थित राहू शकले नाही, म्हणून त्यांच्या विरोधात वॉरंट बजावण्यात आलेलं होतं, म्हणून ती अटक झालेली आहे। मात्र जी काही चर्चा चालू होती 9 कोटीपेक्षा जास्त रकमेचा अपहार त्यांनी केलेला आहे वगैरे, तर त्याच्यामध्ये काही तथ्य नाही अशी आम्ही बाजू या ठिकाणी मांडलेली। तुम्ही हँडलोन संदर्भात देखील काही युक्तिवाद केलेला आहे, त्या संदर्भात हो, सदर गुन्ह्याच्या स्टोरीमध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की वाढीव रक्कम देण्याची प्रलोभनं दाखवली, याच्यामध्ये MPID जो कायदा आहे त्याचेही काही कलम त्या ठिकाणी लावण्यात आलेले होते। तर आम्ही त्यावेळेस हा युक्तिवाद केला होता की ही जी काही 80 लाखाची रक्कम आहे, ही कुठल्याही प्रकारच्या कुठल्याही फसव्या स्कीमच्या अंडर प्रवीण कुमार नाहटा यांनी की मी तुम्हाला वाढीव मोबदला देतो वगैरे असं कुठलंही प्रलोभन त्या ठिकाणी न देता ती रक्कम जी त्यांच्या खात्यावरती आली होती ते त्यांचं बिझनेस ट्रान्झॅक्शन होतं। परंतु आमचा त्यावेळेसही तो युक्तिवाद होता की हा जो MPID कायदा आहे हा गुंतवणूकदारांच्या ठेवीदारांच्या संरक्षणासाठीचा आहे, मात्र ही आता ॲडमिटेड फॅक्ट झालेली आहे की या MPID कायद्यातील तरतुदींचा उपयोग हा बरेचसे व्यावसायिक हे त्यांच्या व्यावसायिक हितसंबंधांना किंवा त्यांच्या अगदी धंद्यातील उधारी गोळा करण्यासाठी त्याचा आता उपयोग केला जातोय आणि यंत्रणाही कुठेतरी काही प्रमाणात त्याला बळी पडतात। आता हे वास्तव आहे आणि हाच प्रकार याच्यामध्ये झालेला आहे, जेव्हा की मेहरबान न्यायालयाने हे मान्य केलेलं आहे की ही गुंतवणुकीची रक्कम नसून ही त्यांच्या परस्पर हँडलोन टाईपचा जो व्यवहार असतो त्याच्यातील ती रक्कम आहे, त्यातली पार्शियल रक्कम त्यांनी दिलेली आहे, उर्वरितही देण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे। त्यामुळे याच्यामध्ये कुठे गुंतवणूकदारांना कुठला आमिष दाखवून फसवणूक करण्याचा वगैरे काही प्रकार झालेला नाही। राजकीय सुडबुद्धीने कारवाई झाल्याचा आरोप देखील केला जातोय, एक वकील म्हणून तुम्ही कसं पाहता? मुळातच वकील म्हणून या गोष्टींवरती बोलण्यासाठी मी फार सीमित आहे। मुळात मुद्दा हा त्यांचा श्रीगोंदा तालुक्यामध्ये अशा प्रकारचे आरोप होत आहेत, तिथे तशा पद्धतीची राजकीय परिस्थिती आहे आणि कदाचित असा काही योगायोग त्या ठिकाणी झालेला असेल, परंतु त्या बाबतीमध्ये आणि त्या कारवाईच्या बाबतीमध्ये काही बोलण्याबाबतची ऑथॉरिटी माझ्याकडे नाही आहे आणि त्याबाबतची तितकीशी माहिती माझ्याकडे नाही आहे। पण बऱ्याचदा अशा प्रकरणांमध्ये राजकीय हस्तक्षेप होतो हे सर्वांना माहीत आहे, त्याच्याबाबत मी वाढीव जास्त काय बोलू शकत नाही। ज्या अफवा पसरवल्या गेल्या त्यांच्यावर कायदेशीर कारवाई काय करणार? आता मुळात असं आहे की ज्या काही अफवा या ठिकाणी त्यांच्याबाबत पसरवल्या जात आहेत आणि त्यांच्या प्रतिष्ठेचं हनन केलेलं जात आहे, हे जरी सत्य असलं तरी आता प्रस्तुत प्रकरणामध्ये त्यांना झालेली अटक आणि त्या बाबतीत मेहरबान न्यायालयासमोर त्यांची भक्कमपणे बाजू मांडणे याची आमची पूर्ण तयारी चालू आहे। बाकी जे काही घडलेलं आहे त्या बाबतीत त्यांच्या निर्देशानुसार आणि आमच्या पूर्ण टीमच्या सल्ल्यानुसार पुढची भूमिका ठरवली जाईल। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।